थँक्यू. एक मिनटं. गिरीश सर इथे परत सेंटर. गिरीश सर या थोड़ा पीछे आ जाओ ना. अरे वरतीच घेऊ. सर्वप्रथम आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आलात, आपल्या सर्वांचे आभार. आणि ह्यानंतर दिवाळीपर्यंत आपली भेट होईल नाही होईल माहीत नाही, पण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष हे सुखाचं, समृद्धीचं आणि यशाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. होय, ॲक्च्युली फास्टर फेणे हा चित्रपट खरंच अगदी हृदयाच्या जवळचा चित्रपट. आणि ह्या चित्रपटाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा फक्त एक विचार होता. आणि मी क्लासमेट हा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर आदित्य यांच्याशी मी संपर्क साधला. त्यांना विचारलं की मला तुमच्यावर काम करायची इच्छा आहे आणि कशावरती काम करूया, तुमच्याकडे काही सब्जेक्ट वगैरे असेल तर मला सांगा. तर ते त्यावेळेस म्हणाले की फास्टर फेणेला ते बिग स्क्रीनवर आणू इच्छित आहेत. आणि त्यावेळेस माझी म्हणजे सहमती होती, कारण कसं आहे की ॲज अ प्रोड्युसर क्वचित अशा ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळतात की तुम्ही एखाद्या पुस्तकातलं पात्र याला मोठ्या पडद्यावर आणू शकता. आणि माझं सौभाग्य की मी ते पात्र मोठ्या पडद्यावर घेऊन येऊ शकलो. आणि संपूर्ण कास्ट आहे इथे. सर्वांचे आभार की त्यांनी मुंबई फिल्म कंपनीबरोबर काम करण्यासाठी होकार दिला. आणि सर्वात मोठे आभार झी स्टुडिओजचे, कारण त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. आता आपल्या प्रश्नाकडे वळतो. फास्टर फेणे ॲक्च्युली जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा मला वाटलं की एखाद दुसरं गाणं असलं पाहिजे, कारण की प्रत्येक चित्रपट बनवताना माझा नेहमी हा विचार असतो की ही स्टोरी आहे ते ठीक आहे, परंतु त्या चित्रपटाला तुम्ही प्रमोट कसे करणार आहात, काय विचार घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार आहात याची फार म्हणजे विचार करूनच तुम्हाला चित्रपट करावा लागतो. कारण काय बरेच लोक चित्रपट बनवतात आणि नंतर प्रमोट कसं करायचं हे माहिती नसतं. आणि ही चूक मी पूर्वी केली आहे, ती मला करायची नव्हती. त्यासाठी जेव्हा आदित्य मला म्हणाले की फार प्रयत्न करूनही ह्या चित्रपटात आम्ही गाणं टाकू शकलो नाही, तर त्यावेळेस आम्ही विचार केला चला प्रमोशनसाठी काहीतरी करूया. तर हे जे गाणं आहे ॲक्च्युली एक असं गाणं आहे जे फास्टर फेणेला ट्रिब्यूट आहे. आणि हे सर्व फॅन्सकडून एक ट्रिब्यूट आहे. ज्यांनी फास्टर फेणे हे वाचलं आहे, बऱ्याच लोकांचा तो एक मित्र आहे, भाऊ आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ते स्वतः फास्टर फेणे आहेत. तर त्यांच्याकडून हे ट्रिब्यूट आहे. आणि याचं म्युझिक आर्कोने दिलं आहे. आर्कोचे आभार, कारण त्यांच्याबरोबर मी आईंदा हे गाणं शूट केलं होतं. त्यानंतर ते म्हणाले की मला मराठी एक गाणं करायची इच्छा आहे, आपण करू शकतो का. म्हणजे असंच फास्टर फेणेबद्दल डिस्कशन सुरू झालं. तर हे माझं पहिलं मराठी चित्रपटातलं गाणं मी गायलं आहे. ऑर्को ॲक्च्युली स्वतः बेंगॉली आहेत, हिंदीमध्ये म्युझिक देतात आणि बेंगॉलीमध्ये न देता पहिल्यांदाच त्यांचंसुद्धा मराठीमध्ये पदार्पण झालेलं आहे. प्रशांत ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी मोठी मोठी नावाजलेली गाणी लिहिलेली आहेत हिंदी चित्रपटसृष्टीत. त्यांचंसुद्धा मराठी असूनही पहिल्यांदा मराठीत हे गाणं आहे. तर बरेचसे फर्स्ट टाईमच आहेत, कृपया आम्हाला तसं जज करू नका, एवढीच अपेक्षा आहे. आणि
सर्वात मोठा हात ह्या गाण्यात माझे मित्र सीझर यांचा आहे आणि एक मित्र म्हणून त्यांचे मी आभार व्यक्त करू इच्छितो. कारण कसं असतं की वेळ कमी आणि मराठीमध्ये गाणं करण्याची मर्यादा पण फार असतात, परंतु मैत्रीचा मान राखून त्यांनी हे गाणं केलं. थँक्यू सो मच सीझर फॉर दिस. अँड दॅट्स इट. आय थिंक जेवढं ह्या गाण्याबद्दल सांगायचं होतं किंवा चित्रपटाबद्दल सांगायचं होतं ह्याच्या पुढे अजून चर्चा करता येईल, पण सध्या एवढंच. विथ युअर परमिशन, आपण संगीत दिग्दर्शक आर्को हिंदी चित्रपटसृष्टीत भरपूर काम करून आता मराठीमध्ये पण हे काम करतायत. हेलो एवरीबडी. सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. आज के लिए मैंने 2 लाइन सीखे हैं. तो हा माझा सर्वप्रथम मराठी गाणं आहे आणि सर्वोत्तम कलाकार बरोबर, मराठीच्या सर्वोत्तम कलाकार बरोबर. अँड आय हॅव द प्लेजर ऑफ कॉलिंग हिम भाऊ, रितेश देशमुख, अँड ऑफ कोर्स सीझर, who is a champion and has done so many beautiful songs. And Prashant Dingole, who's written like amazing lyrics for Gajanana and Malhari and so many songs. तो मुझे ऐसे लगा जब भाव ने कहा कि let's do this song, you know, Faster Fene is like teenage Sherlock Holmes of Marathi literature. And then I said that Bhau, I mean, I don't understand Marathi, you know, I mean, I understand. जैसे जब ये बात कर रहे थे यहाँ पे तो मुझे समझ में आ रहा था, but I cannot speak, so I cannot write. हिंदी में मैं लिख लेता हूँ अपने गाने. Then I called my best friend Prashant Dingole, who has written some beautiful lyrics, and it's been such an amazing experience. And thank you so much for having us here. It's I'm a little bit nervous because जैसे भाव ने कहा कि मैंने अभी तक एक बंगाली फिल्म भी नहीं किया है, and I've only done Hindi movies. This is the first non-Hindi film that I'm associated with, and I'm really proud of it because everybody, Aditya and the star cast, Girish sir, I'm a huge fan of yours. I mean, you don't know, but a lot of fans you have, and I would like to say maybe Prashant will say something more interesting. Definitely, we want to know तुम्हाला. Thank you. इनफॅक्ट नमस्ते सर्वांना. माझं मराठी जेव्हा मी बोलतो तेव्हा थोडं रिमिक्स आहे, कारण की माझं बर्थ प्लेस जी आहे बेळगाव आहे, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर. थोडं मराठी आय अवॉइड टॉकिंग इन मराठी. तर हिंदीमधून नाही, आमच्यासाठी बेळगाव महाराष्ट्रातच आहे. दॅट वॉज लवली. म्हणजे मला पण तसंच आहे, पण तिथं कन्नड असल्यामुळं ना थोडं, सो आय एम सो सॉरी. तर पहिलं गाणं असल्यामुळे जेव्हा आदित्य बरोबर बसलो होतो मी आणि त्यांनी सांगितलं, ब्रीफ त्यांनी दिली आणि ही शोड मी द रशेस आमेचे देन, आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि त्यामुळं आम्ही ते थोडं रगेड, मी ट्राय केलं की थोडं रगेड ठेवूया लिरिक्स म्हणून. दॅट्स हाऊ इट स्टार्ट्स अँड यू विल गेट टू हिअर द लिरिक्स राईट नाव. आणि आय होप यू ऑल एन्जॉय अँड इट्स एन ऑनर to be working with Ritesh, and I know we all love him when he's on the screen, so it's an honor. And that's a double dhamaka for me that he's not only produced but he has sang it and is in the video, so it's a great thing. Just wanted to add something. Before this, I have recorded songs with 2 actors for Hindi films, but मैं सच बोल रहा हूँ, ये भाव को मतलब चढ़ा नहीं रहा हूँ, but he really sang this very well. वो आपको पता चलेगा, वो एक्चुअली भाव का ही वॉइस है. और जितना मेलोडाइन हम लोग मैक्सिमम सिंगर्स के साथ करते हैं उतना ही किया है. ऐसा बहुत कुछ ज़्यादा ट्वीक नहीं किया है वॉइस को. बट यू लव इट एंड भाव हैज रॉक्ड इट, आई थिंक, एज अ सिंगर. Thank you for saying that I was better than the other people you've recorded with. I just wanted to know who those people were. Just kidding. That was a task, so I think. No. How easy was it this time? No, he's a fabulous actor and I love him. I always say that. But first of all, I just want to say thank you to Ritesh, because being a part of such a great, because I've always been a fan of adventure and superheroes. So when he told me this kind of movie they're making, and when I heard the song,
you know, because frankly, no one knows this. He called me and he said, you know, Caesar, can you give me an assistant to do it? This was it. And when I heard the song, I said, Ritesh, it's a wrong thing. Let me handle it. Trust me, because the magnitude of the song is too big, too large. I love the song. And then when he told me he's going to sing it, I said, no way I'm going to give it to my assistant, you know. नाही हे खरं आहे की मी जेव्हा सीझरला फोन केला मी मला सीझर एक गाणं आहे माझ्याकडे तुम्ही प्लीज तुमचा एखादा कुठला असिस्टंट असेल तर मला द्या ज्याला तुम्हाला चान्स द्यायचा आहे कारण की सीझर बरोबर मी आत्तापर्यंत 25-30 गाणे केलेत तर आमचं एक इक्वेशन वेगळं आहे आणि तर सीझर म्हणजे की कधी बऱ्याच वेळा असतं की तुमच्याकडे बरेचसे असिस्टंट असतात ज्यांना स्वतःला कधीतरी एक चान्स मिळतो तेव्हा आणि ते म्हणे ह्यांना असं वाटलं किंवा मला का नाही विचारत तुम्ही मी म्हणलं की माणसानं चादर बघून पाय पसरायला पाहिजेत तर सीझर म्हणाले की मी चादर मोठी करतो हरकत नाही आय थिंक आपण गाण्याबद्दल खूप ऐकलंय आपल्याला सगळ्यांनाच गाणं बघायचं आहे सो लेट्स हॅव द सॉन्ग प्लीज ओके थँक्यू Thank you. की दिवाळीला चित्रपट रिलीज होतोय 27 तारखेला आणि तुझी ही पहिली दिवाळी आहे तर काय म्हणजे योगायोग नाही चेक्सबद्दल आधी सांगायचं तर कुठल्याही कलाकाराला काम झाल्यावर चेक मिळाले की फार चांगलंच वाटतं तर मी माझे जे चेक्स आहेत त्याबरोबर खूप एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं आहे कारण चेक्सचे शर्ट ही फास्टर फेणेची पहिली आवडती स्टाईल स्टेटमेंट आहे आणि खरं आहे म्हणजे माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवतच आहे एकतर फास्टर फेणेचा रोल मिळणं त्यानंतर फिल्म दिवाळीत रिलीज होणं आणि अजून काय पाहिजे मागे कटआउट लागलेत ज्याला लाईटिंग वगैरे आहे आणि पुढे रितेश सर डान्स करत आहेत त्यांनी गाणं गायलं आहे आणि फास्टर फेणेला ते ट्रिब्यूट देत आहेत म्हणजे माझ्यासाठी दिवाळी खूप मोठी आहे आणि मी शाळेत असल्यापासूनच फटाके वगैरे उडवणं बंद केलं साधारण 4वी-5वीत असल्यापासून पण मला असं वाटतं की या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर थोडीशी प्रेक्षकांच्या बाजूनी आतिषबाजी झाली तर हरकत नाही सो 27 ऑक्टोबरला फास्टर फेणे येतोय बघायला विसरू नका उभू तुझ्याबद्दल मी खूप ऐकून आहे तुझी दहशत आहे तुझं पोस्टर लागलंय अमयाचं नाही लागलंय कल्याणमध्ये त्यात तू अमयापेक्षा जास्ती सिनेमे केलेत तर हे सगळं काय आहे तू मोठा स्टार आहे असं नाही की रईस मध्ये लहानपणीचा शाहरुख खान होता बरोबर मग सांग ना आम्हाला या सिनेमाबद्दल तुझ्या रोल बद्दल मी रईस मूवी केला हाफ तिकीट केला पण फास्टर फेणेमध्ये मी ऑडिशन दिलं नाही ऑडिशन दिली नाहीस ओके की सगळ्या मूवीमध्ये ऑडिशन दिले अमय तू ऑडिशन दिली होतीस का नाही माझी पण ऑडिशन नव्हती घेतली मी या सिनेमासाठी कसा सिलेक्ट झालो याची स्टोरी वेगळी आहे पण आता आपण शुभमची ऐकूया बोल शुभम तर सरांनी फोन केला घरी की असा मूवी आहे करणार का रितेश सरांचा आहे तर मी स्कूलला गेलेलो तर मम्मी बोलली असे मूवी आहे काय करायचं मी बोललो चालेल रितेश सरांची ओ तर सरांनी डायरेक्ट पुण्यात बोलवलं मला तेव्हा मी पुण्यात गेलो तेव्हा आमचं फोटोशूट वगैरे झालं मग नंतर डायरेक्ट शूटिंगलाच गेलो आणि त्यानंतर शाळेत परत कधी गेलाच नाही तो 1.5 वर्ष जात नाहीस तू सोडली नाही चालू आहे 10th ला आहे मी. पण तुझ्या शाळा चालू शाळेत आहे तू जात नाहीस असं आहे ना शाळा चालूच आहे तुझी पण उद्या परीक्षा आहे आणि बॅगांवरती शाळेत तुझं पोस्टर लागले असं ऐकून आहे मी हो आमचे क्लासेसचे सर आहेत ना त्यांनी फास्टर फेणेचा पोस्टर लावलाय आणि बेस्ट कॉम्प्लिमेंट फ्रॉम BCC क्लासेस असं लिहिलं आणि सगळ्या बॅगवर टॉक असं टाकलंय अरे वा आणि पण मी असं ऐकलंय की अमयापेक्षा पर्ण तुझी फेवरेट आहे सिनेमात नाही असं काय नाही अमय तू या सिनेमाच्या जॉनरबद्दल काहीतरी बोल ना म्हणजे रितेश सर दरवेळेला वेगळ्या प्रकारचे सिनेमे करतात येलो म्हण BP म्हण आणि आता फास्टर फेणी तर ह्याच्याबद्दल सांग मला हे खरंच असं वाटतं की मला असं वाटतं मी एका अर्थी खूप भाग्यवान आहे कारण मराठी फिल्म इंडस्ट्रीत आत्ता जो काही काळ चालू आहे तो खूप एक्साइटिंग चालू आहे असं मला वाटतं कारण गेल्या 4-5 वर्षात खूप वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आपल्याकडे केले जात आहेत आणि मी त्या पिढीतला आहे ज्यांच्यावर हे गिनीपिगसारखे एक्सपेरिमेंट्स होऊ शकतात तर मला असं वाटतं की हा एक वेगळा जॉनर आपल्याकडे येतो आहे आणि आपण हिंदीतसुद्धा बघतो की काही सिनेमाचे सिक्वेल्स केले जातात पण बऱ्याच वेळा मला असं वाटतं की थोडंसं ते ओढून ताणून एक पहिला सिनेमा चांगला चाललेला असतो म्हणून दुसरा केला जातो असं मला वाटतं असं फ्रँचाईज मटेरियल असं फार कमी आपल्याला बघायला मिळतं जसे हॉलिवूडचे काही सिनेमे आहेत सुपर हिरोज असलेले ते पहिला सिनेमा करतानाच अशा प्रकारे करतात की हे फ्रँचाईज मटेरियल आपल्याला तयार करायचं आहे
तसं आपल्याकडे प्रयत्न केले जातात, पण कुठेतरी गल्लत अशी होते, मला असं वाटतं की आपण पाश्चिमात्य देशांसारखंच त्यांचं अनुकरण करायला जातो. आपल्या मातीतलं आपलं असं रूटेड काही आपल्याला सापडत नाही. पण फास्टर फेणे हे आपल्या मातीतलं पात्र आहे. हा मराठी मुलगा आहे, अत्यंत रूटेड असं पात्र आहे. आणि तो जरी सुपर हिरो असला तरी त्याची सुपर पॉवर ही त्याच्याकडे असलेली बुद्धी त्याची आणि त्याचं शिक्षण ही आहे. कारण की फास्टर फेणे काय असं हात पुढे केल्यावर त्यातनं जाळी येत नाहीत किंवा डोळे मोठे केल्यावर आग येत नाही. डोळे मोठे करतोच तो, कारण त्याचे आहेतच, त्याला आपण काहीच करू शकत नाही. मला कास्ट केल्यावर आता ते ओघाने आलंच. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याकडे एक फ्रँचाईज मटेरियल असलेला एखादा सिनेमा आलेला आहे. आणि ज्या प्रकारे टीजर आणि ट्रेलरला लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय त्यावरून लोक स्वतःच असं म्हणतायत की पार्ट 2 पार्ट 3 करा. तर मलाही चांगलं वाटतंय की पुढचे हे जर हा सिनेमा चालला, तुम्ही सगळ्यांनी मदत केलीत, तर मलाही पुढचे 2-3 वर्ष आपसूक रोजगार मिळेल आणि माझ्यासारख्या तरुणाचंही कल्याण होईल. सो मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की जरूर हा सिनेमा तुम्ही बघा. फिल्ममध्येच ना? फिल्ममध्ये. खऱ्या आयुष्यात मी नक्की त्रास देणार आहे. पहिलं म्हणजे मला खूप छान वाटते आज मी इथे आहे, कारण काय मुंबई फिल्म कंपनी आणि झी स्टुडिओचा हा सिनेमा आहे आणि त्याचा मी भाग आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. क्षितिज हा माझा आवडता लेखक आहे आणि तो कायमच खूप अनुभव संपन्न अशी पात्र लिहित असतो. आणि या सिनेमात अशी अनेक पात्रं आहेत जी आदित्यनी खूप वेगळ्या प्रकारे या सिनेमात दाखवली आहेत. आणि या अनेक पात्रांपैकी अबोली नावाची ही मुलगी आहे, जिचं नावच फक्त अबोली आहे. ती खूप बोलते आणि पण मिनिंगफुल बोलते, कारण काय ती पत्रकार आहे आणि तिला क्राईममध्ये इंटरेस्ट आहे. आणि ती काय प्रकारे बनेशला मदत करते. तिला नुसतं बसायचं नाही आहे, ती धडपडी आहे. तिला लिहायचं नाही आहे नुसतं, तर तिला ऑनफिल्ड जाऊन काम करायचं आहे, प्रश्न विचारायचे आहे. ती प्रश्न पडणारी मुलगी आहे आणि प्रश्न विचारायला ती घाबरत नाही. त्यामुळे असं छान पात्र या दोघांनी माझ्यासाठी तयार केलं आहे आणि मी खूप उत्सुक आहे हे तुमच्यासमोर घेऊन यायला. दंगलमध्ये तू नेगेटिव्ह हिरो केलास, चित्रपट प्रचंड गाजला. आता तू मराठीमध्ये नेगेटिव्ह हिरो करतोयस, चित्रपट प्रचंड गाजेल, आम्हाला माहिती आहे. तू सांग. हे बरं आहे. गाजावा चित्रपट, फारच चांगला आशीर्वाद दिलास तू या निमित्ताने. पण मजा आली. मला एक चांगली गोष्ट अशी वाटते मराठी फिल्म इंडस्ट्रीची किंवा कुठल्याही बऱ्याच रिजनल भारतीय इंडस्ट्रीबद्दल की इथे स्टार सिस्टीम नाही. आणि त्याचं एका परीने बरं असं होतं की वेगवेगळे विषय, वेगवेगळी कथानकं हाताळता येतात आणि त्याचबरोबर अभिनेत्यांसाठी पण काहीतरी सकस करण्यासारखी चॅलेंजेस तिथे तयार केली जातात. अँड सो आय एम व्हेरी लकी की मला असं एक पात्र रंगवायची संधी मिळाली की जे खूप वेगळं आहे माझ्यापासून. मी किती साधा असा माणूस आहे आणि प्रेमळ आणि या इथे फास्टर फेणेच्या निमित्ताने. आणि फास्टर फेणे या म्हणजे स्वप्नवतच आहे ते, अमेय म्हणाला तसं, की आपल्या लहानपणी वाचलेला असा एक सगळ्यांचा आवडता, उभ्या महाराष्ट्राचा आवडता असा एक हिरो, छोटासा मुलगा, आणि त्याला आजच्या काळामध्ये आणून त्याचं माध्यमांतर करून फिल्म केली जाते. तीसुद्धा मराठीमध्ये सगळ्यात मोठी जी एक काही गेल्या वर्षांमध्ये कमतरता होती की एक प्रोडक्शन हाऊस सकस एक पूर्ण वेळ निर्मिती करणारं, म्हणजे फावल्या वेळामध्ये बिल्डिंगा बांधून मग उरलेल्या वेळामध्ये सिनेमा तयार करणे असं न करता फक्त आणि फक्त, म्हणजे असं बरेच लोक म्हणजे कधी सोन्याचे दागिने विकायचे मग उरलेल्या वेळात सिनेमा किंवा असं बरंच चालू असताना फक्त आणि फक्त सिनेमा त्याच्यावरच म्हणजे मदार सगळी पूर्ण व्यवसाय तोच करायचा. कारण हिंदीमध्ये तसं करतात, हॉलिवूडमध्ये तसं करतात, पण आपल्याकडे तसं नव्हतं. तर या निमित्ताने मुंबई फिल्म कंपनीच्या निमित्ताने ते एक घडतं आहे की एक जोमदार सकस प्रोडक्शन हाऊस की ज्यांचं सिनेमा हाच व्यवसाय आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोन आहे. त्याच्यामध्ये ते समजतात की स्पर्धा काय आहे, काय पद्धतीने आपण आपलं प्रॉडक्ट तयार केलं पाहिजे आणि त्याचे वेगवेगळे व्यवसायाचे आयाम याच्याबद्दलची पूर्ण समज घेऊन इथे निर्मिती केली जाते आहे. आणि त्यामुळे त्याचा भाग असणं ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. कारण ते मराठीमध्ये व्हावं यासाठी माझ्यासारखी अनेक माणसं प्रतीक्षेत होती. तर आता जरा बरी कामं मिळतील. त्यामुळे या सगळ्या एफर्टचा भाग होणं आणि मग झी स्टुडिओ आहेच. झी स्टुडिओसारखं कॉर्पोरेट एक मोठं काय गृहमंडळ त्याच्या पाठीमागे उभं होतं आणि त्यामुळे आता सिनेमा सर्वदूर जाईल यात काही शंका नाही. ते अनेक आता पत्रकार मंडळी तर तुम्ही म्हणताच की झी स्टुडिओ म्हणजे
तो मिडास टच आहे आणि त्यामुळे लेट्स होप आता सगळं काही जमून आलेलं आहे. दिवाळी पण आहे, बार उडेल. आणि या कॅरेक्टरच्या निमित्ताने आम्हाला एक नवीन नेक मूव्हमेंट अशी मिळाली आहे. कॅन वी सी इट? सीझर. ओ याचा तिथून आलंय. कारण ते काय झालं, मागच्या चित्रपटाच्या वेळेस त्यांनी उल्लेख केला आत्ता मला की मगाशी की मला त्यांनी नाचवण्याचा प्रयत्न केला, तर दॅट वॉज द टफेस्ट टाईम ऑफ हिज लाईफ. तर त्यामुळे त्याला चॅलेंजेस ही फक्त नृत्य कसं म्हणजे त्याच्या स्टेप्स कशा असाव्यात याच्याचमध्ये चॅलेंजेस असतात असं नव्हे, तर आणि काही वेगवेगळी असू शकतात हे मी त्याला दाखवून दिलं. तर त्यातही तो कंटाळून जात असे. साध्यातलं साधं म्हणून तो काहीतरी दाखवायचा आणि तेही मला येत नसे आणि त्यामुळे तो फ्रस्ट्रेट झालेला सीझर हा एक फार मोठा निरागस आणि गोंडस असा विषय होता. तर सांगायचं कारण म्हणजे त्यातल्या 2-4 गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या. म्हणजे मला त्या नंतर असं अरे हे म्हणत होता सीझर. आता कसं आहे, चांगल्या अभिनेत्यांनी मला असं वाटतं की हातचं काही वाया जाऊ देऊ नये, त्यामुळे मी ते तिकडचं लक्षात ठेवलं. ते जाऊन द्या ना बाळासाहेबमधलं आणि ती स्टेप फक्त इथे टाकली तर ते आता तुम्हाला आवडतंय. सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. बापरे. सिद्धू, तू घरचा तरी पाहुणा कलाकार आहेस या चित्रपटात आणि रिक्षा चालवतोस मला आत्ताच कळलंय, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असंही कळलंय, ते काय आहे? मुळात फास्टर फेने त्याच्या प्रवासात त्याला बरेच लोक भेटतात. त्यातला हा अंबादास आहे. त्याची खासियत आहे तो रिक्षा ड्रायव्हर आहे, पण तो रिव्हर्स किंग म्हणून खूप फेमस आहे, कारण तो उलटी रिक्षा चालवण्यात जाम पटाईत आहे आणि त्याने अवॉर्ड वगैरे घेतलेले आहेत. त्यामुळे हा अंबादास पाटील, तर तो ह्या फाफेला त्याच्या प्रवासात काय कधी येतो आणि काय होतं हे माझं कॅरेक्टर आहे. आणि त्यासाठी मी खरंच आभार मानतो झी टॉकीजचे, झी स्टुडिओचे, कारण अमय म्हणाला किंवा गिरीशदा म्हणाले तसं खरंच एक स्वप्न होतं आहे. कारण माझ्यासाठी झी स्टुडिओ, कारण झीच्या पहिल्या ज्या 3 फिल्म आल्या होत्या, 3.5 ते धक्का किंवा गलगल निघाले, त्यात मी होतो. आणि पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा झी स्टुडिओच्या सिनेमात काम करायला मिळालं. पट्या माझा मित्र, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात एक हिम्मतराव आला आणि हे कॅरेक्टर आलं. मी आभार मानतो आदित्य सरपोतदारचे, कारण त्याच्यासाठी खूप महत्त्वाकांक्षी फिल्म होती फास्टर फेने. आणि मी एका विषयावर बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की असं रोल आहे करशील का, आणि मी बोललो नाही मला करायचं आहे. तो कुठलाही रोल असेल, तो फाफेच्या मागून जाणार असेल तरी मी करेन, कारण आमचं म्हणजे शनिवारी शनिवारी 3 वाजता शाळा सुटली की दूरदर्शनवर फास्टर फेने लागायचं आणि आम्ही मुलं पळत पळत तो एपिसोड बघायला जायचो. तर ते आमचं एक ती होती आणि ती एका मोठ्या सिनेमात मोठ्या पडद्यावर दिसणार म्हटल्यानंतर त्याचा भाग होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आणि आदित्यला मी खूप त्रासही दिला आहे, खूप डोकंही खाल्लं आहे, आणि पण मी ह्या सिनेमात आहे ते आदित्य सरपोतदारमुळे. आणि सर्वात मोठे आभार मानायचे ते रितेश सरांचे, कारण त्या माणसाबद्दल मला नेहमीच आत्मीयता, प्रेम आणि प्रचंड रिस्पेक्ट आहे. कारण जेव्हा मीच काय त्यांना कुणीही भेटला, त्यांच्या वयाने छोटा असेल मोठा असेल, ते कधीच त्यांना एकेरी शब्दाने हाक मारत नाहीत. ते अहोच म्हणतात, तुम्ही कसे आहात. हा आदर म्हणजे माणूस एवढा मोठा असून सुद्धा प्रत्येक माणसाला देणारा तो माणूस आहे. कलाकार म्हणून ते ग्रेट आहेत, पण माणूस म्हणून खूप मोठा असतो आणि त्यांना भेटल्यावर खूप बरं वाटतं. जेव्हा हिंदीत किंवा मराठी बाहेर काम करतो, जेव्हा रितेश सर भेटतात तेव्हा त्याच आत्मीयतेने आपुलकीने भेटतात. नाहीतर असे खूप अनुभव मिळतात की काय कसं आहे बरं आहे ना, पण रितेश सर नेहमी त्याच आपुलकीने भेटतात, हे खूप बरं वाटतं. तर प्रश्न छोटा विचारलास, उत्तर मोठं दिलेलं आहे. मी तुला अजून प्रश्न विचारणार होते पण आता म्हटलं राहू दे. हां, मग कारण शूटिंगच्या पहिल्या दिवशी पोचलो आणि हॉटेलच्या रूमवर एक बास्केट आलं ज्यात लिहिलं होतं की तुम्ही आमच्या फिल्ममध्ये काम करता, आम्ही खूप आभारी आहोत. तर ते मी जपून ठेवलं आहे. त्याच्या खाली लिहिलं होतं रितेश देशमुख आणि जेनिरा देशमुख मॅम. तर थँक्यू रितेश सर, तुम्ही ही संधी मला दिलीत. आणि आय लव्ह यू सर.
ॲक्च्युली सिद्धार्थ हे अतिशय स्पेशल आहेत. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की मी आदित्यनं सांगितलं होतं स्क्रिप्ट झाल्यानंतर की अंबादास हा रोल मला करायचा आहे आणि मला नाकारून त्यांनी हा रोल तुम्हाला दिला आहे. याचीसुद्धा जाणीव मला आहे, कारण त्यांना माहिती आहे की ह्या रोलसाठी चांगला ॲक्टर कोण आणि वाईट ॲक्टर कोण आहे. थँक्यू. नाही असं त्यामुळे खूप बरं वाटतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी मला लॉन्च केलं आहे मग खरंच त्या स्पीडपेक्षा माझी रिक्षा तुफान चालते आणि हे दिवाळी खरंच स्पेशल आहे. माझ्या वाढदिवशी आदित्य आणि रितेश सरांनी मला खूप मोठं गिफ्ट दिलं आहे, त्यामुळे थँक्यू आणि लव्ह यू. धन्यवाद. थँक्यू. तुझ्याबद्दल एक विशेष गोष्ट आहे ती मी लोकांना सांगणारच आहे की जुने फास्टर फेणे जे सुमितने केलं होतं, सुमित राघवत त्यांची ही बायको आहे आणि आता या नवीन फास्टर फेणेची ही आई आहे. तर फास्टर फेणेचा कॉपीराईट थोडक्यात तुझ्याकडे आहे. नाही, मी फास्टर फेणेची सगळ्यात मोठी फॅन कोण असं म्हटल्यानंतर मला असं वाटतं की मी छाती ठोकपणे सांगू शकते की ती मीच. कारण सुमित खरंच खूप भाग्यवान आहे की कलाकाराला हे भाग्य फार क्वचित मिळतं की एखाद्या कॅरेक्टरबरोबर त्याचं नाव जोडलं जाणं. की फास्टर फेणे असं म्हटलं की पटकन सुमित डोळ्यासमोर येत होता सगळ्या मुलींच्या, म्हणजे तेव्हा मी मुलगी होते तेव्हा. आणि आता मला असं वाटतं की मुरांबा नावाचा एक चित्रपट केला, त्याच्यात मला एक माझा मानसपुत्र, माझा मुलगा मला मिळाला. तर फास्टर फेणेची बायको ते फास्टर फेणेची आई असा प्रवास आहे माझा. त्याच्यामुळे मला वाटतं आय एम द बिगेस्ट फॅन. तर जर फास्टर फेणेची सगळ्यात मोठी फॅन अशी जर स्पर्धा घेतली गेली तर त्याचं बक्षीस सगळ्यात पहिल्यांदा मला मिळावं. प्लीज कम हॅडली. विदाउट यू दिस सॉन्ग इज इनकम्प्लीट. अँड म्हणजे खरंच बऱ्याच वेळा अशी लोक समोर येत नाहीत, बट यू आर ए ट्रू मॅजिशियन फॉर ऑल द सॉंग्स. म्हणजे नॉट दिस, पण हिंदीमध्ये पण आपण जी गाणी पाहतो, आपल्याला जी गाणी टी व्हीवरती काला चष्मा पण ह्यांनी केलेलं आहे आणि बरेच सगळे गाणे ह्यांनी केले आहेत. बट ट्रू मॅजिशियन बिकॉज सो मेनी टाइम्स वी डोंट सी the men behind the creative magic. So, Adli, a few words. I won't be. Well, I would just like to thank my uncle Caesar because of him I'm here. Yeah, he's my mama. He's your nephew. तू उसका मामा है. यहाँ पर भी nepotism. But yeah, working with Ritesh, it's been fun. The first song that I did for him was Victor Ka Uttar. And then I did Thank God Papa. That was like, I had got like almost 9 hours of footage and I had to get the best out of it. And so I think with this song, you know, I was like surprised, like Ritesh sir remembered me and he's like, you know, you need to do the song. So thank you Ritesh sir for making me a part of this. No. I think the magic of Thank God Bappa, म्हणजे त्या गाण्याला प्रचंड प्रेम महाराष्ट्रातून मिळालं आणि जेवढं छान ते डिरेक्ट केलं होतं, शूट केलं होतं, लिहिलं होतं, तेवढंच छान एडिट पण केलं होतं. थँक्यू ॲडली. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. नहीं, सबसे पहले क्या है, किसी भी फिल्म की शुरुआत उसके टीज़र पोस्टर या ट्रेलर से होती है. वो पहला पड़ाव होता है और सबसे पहले यही बात होती है कि अगर ट्रेलर लोगों को अच्छा लगे तो वो सोचते हैं कि फिल्म जाकर देखें. तो महाराष्ट्र की जनता ने कितने कम समय में से मिलियंस ऑफ व्यूज़ दिए, उन सभी का मैं आभारी हूँ. और यही आशा है कि 27 अक्टूबर को जाकर वो थिएटर में फिल्म देखें. आई थिंक फास्टर फेणे की कहानी और एक ऐसा किरदार जो किताबों से निकल कर अगर बड़े पर्दे पर आता है और एक एडवेंचरस, और क्या है कि बॉय डिटेक्टिव, मेरी बहुत इच्छा थी कि मुझे ऐसी कोई फिल्म मिले करने के लिए जो एक डिटेक्टिव ओरिएंटेड हो, पर एज एन एक्टर नहीं मिली तो एज अ प्रोड्यूसर मैंने अपनी वो ख्वाहिश पूरी कर ली. एक्चुअली आपने अभी गाना देखा है, वो इट्स अ यूनिक
मेरे लिए यूनिक है क्योंकि एक बीच में मराठी रैप्स के साथ वो स्टार्ट होता है और ऐसे गाना बहुत मुश्किल होगा, पर